तुषार सिंचन या पद्धतीत तुषार पाईपलाईन फिटिंग्स, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणे महत्त्वाचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुषार संचाची काय काळजी घ्यावी हे पाहूया। कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नये। तुषार तोटीतील वायसर झिजले असेल तर ते बदलून टाकावे। तुषार तोटीच्या वायसर स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा स्प्रिंग थोडी ताणून तिचा ताण वाढवावा किंवा स्प्रिंगच बदलून टाकावी। सर्व फिटिंग्सचे बोल्ट व नट घट्ट करावे। तुषार पाईप, टी, बेंड, RQRC इत्यादी मधील रबर रिंग काढून साफ करावी। ती घर्षणामुळे झिजली असेल तर बदलून टाकावी, नाहीतर तिथून पाण्याची गळती होते। RQRC मधील रबरी रिंग झिजल्यास संच चालू असताना त्यामध्ये रायझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येत राहते, असे झाल्यास ती रिंग बदलावी। तुषार पाईपांना लावलेला हुक व त्याच पाईपाचे शेवटचे टोक यामधील अंतर 2 ते 3 इंचापेक्षा कमी नसावे। तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात, त्यासाठी वरील अंतर ठीक करावे। तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपल मधून काढून थंड व अंधाऱ्या जागेत ठेवाव्यात। तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या ठेवाव्यात। तुषार संचाची योग्य काळजी घेणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। याच्या मदतीने शेतात तापमान नियंत्रित करणं आणि काढणीसाठी योग्य परिस्थिती निर्माण करणं शक्य होते। यासाठी यंत्राची नियमित तपासणी आणि देखभाल आवश्यक आहे। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।